नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 3 पोयम 3.1 स्लीप बेबी स्लीप अभ्यासणार आहोत. चला तर सुरुवात करूया. स्लीप बेबी स्लीप इज अ ट्रेडिशनल ललबाय. ट्रेडिशनल ललबाय म्हणजे एक पारंपरिक अंगाई गीत आहे. ललबाय याचा अर्थ अंगाई गीत असा होतो. अ ललबाय इज अ क्विक soothing song that is used to lull a child to sleep. अंगाई गीत कशासाठी गायल्या जाते हे तुम्हाला सर्वांनाच माहित आहे. लहान मुलं जेव्हा झोपत नाहीत लवकर त्यासाठी आईकडून किंवा मोठ्या व्यक्तीकडून हे अंगाई गीत गायल्या जाते. खास करून आई हे अंगाई गीत म्हणत असते. तशाच प्रकारे हे इंग्रजी मधलं एक ललबाय म्हणजेच अंगाई गीत आहे. चला आपण अभ्यासूया. स्लीप बेबी स्लीप. युअर फादर हर्ड हिज शीप. युअर मदर शेक्स द लिटिल ट्री फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. स्लीप बेबी स्लीप याचा अर्थ असा आहे की झोप बाळा झोप. तुझे फादर म्हणजे तुझे वडील मेंढ्या हाकलत आहेत. तुझी मदर शेक. शेक याचा अर्थ होते हलविणे. लिटिल ट्री एक छोटं झाड हलवत आहे. फ्रॉम विच फॉल प्रिटी ड्रीम्स ऑन दी. त्यामुळे जे त्याची आई म्हणजेच आई छोटं झाड हलवत आहे त्यामुळे तुला प्रिटी ड्रीम्स तुला सुंदर स्वप्न पडतील. झोप बाळा झोप. तुझे बाबा शिप साकलत आहे. आई छोटं झाड हलवत आहे. त्या झाडाच्या हलवण्यामुळे तुला सुंदर स्वप्न पडतील. झोप बाळा झोप असा या कडव्याचा अर्थ होतो. नंतर आहे आपला दुसरा स्टांजा आहे. स्लीप बेबी स्लीप. द हेवन्स आर व्हाईट विथ शिप फॉर दे आर लॅम्प्स दो स्टार्स सो ब्राईट अँड द मून्स शेफर्ड ऑफ द नाईट. स्लीप बेबी स्लीप या स्टांजामध्ये एक वेगळी कल्पना वापरून ती आई मुलांना झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. झोप बाळा झोप. द हेवन्स आर व्हाईट विथ शिप. हे आकाश सुद्धा त्या शिप प्रमाणे मेंढ्याप्रमाणे पांढरं शुभ्र झालेलं आहे. फॉर दे आर लॅम्प्स दो स्टार्स सो ब्राईट. जे प्रकाशमान तारे आहेत ते लॅम्प सारखेच म्हणजे शिप सारखेच दिसत आहेत. अँड द मून शेफर्ड ऑफ द नाईट. हा जो चंद्र आहे हा आज रात्री शेफर्डचं काम करणार आहे म्हणजेच मेंढ्या पाळाचं काम करणार आहेत. झोप बाळा झोप. यानंतरचं कडवं पाहूया. स्लीप बेबी स्लीप अँड आय विल गिव्ह दी अ शीप व्हिच विथ इट्स गोल्डन बेल शाल बी अ लिटिल प्ले फेलो फॉर दी. स्लीप बेबी स्लीप. आपला तिसरा स्टांजा आहे. स्लीप बेबी स्लीप म्हणजे झोप बाळा झोप. मी तुला एक शीप देईल. आता बाळ तिचं त्या आईचं छोटं बाळ हे झोपतच नाहीये असं पाहून ती आई त्या बाळाला प्रलोभन देत आहे की मी तुला एक मेंढी देईल. झोप बाळा झोप. मी तुला एक मेंढी देईल की ज्याला गोल्डन बेल म्हणजे सोनेरी बेल लावली असेल आणि ती मेंढी नंतर तुला प्ले फेलो म्हणजे सवंगडी होईल आणि ती तुझ्यासोबत खेळेल सुद्धा. झोप बाळा झोप असं प्रलोभन ती आई आपल्या बाळाला झोपण्यासाठी देत आहे. नंतर आहे स्लीप बेबी स्लीप अँड ब्लीड नॉट लाईक अ शीप ऑर एल्स द शेफर्ड्स अँग्री डॉग विल कम अँड बाईट माय नॉटी रग. स्लीप बेबी स्लीप. नंतर ते बाळ झोपेनाच म्हणून आई त्याला दुसऱ्याच प्रकारे झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. ती म्हणत आहे ब्लीट नॉट अ लाईक अ शीप. ब्या ब्या करू नको. ब्लीट म्हणजे मेंढीसारखं ब्या ब्या रडणे किंवा ओरडणे आवाज काढणे. तर आई थकून शेवटी आपल्या बाळाला म्हणत आहे की मेंढीसारखा ब्या ब्या करू नको नाहीतर ते शेफर्ड्सचा अँग्री डॉग आहे. ती बाळाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. घाबरून झोपण्याचा
झोपवण्याचा प्रयत्न करत आहे की शेफर्ड म्हणजे मेंढपाळाचा जो रागीट कुत्रा आहे तो येईल अँड विल कम अँड बाईट माय नॉटी रग, माझ्या खोडकर मुलाला तो चावेल म्हणजे तुला चावेल, म्हणून आता झोपून जा, नाहीतर तो शेफर्डचा रागीट कुत्रा येईल आणि तुला चावेल. शेवटी बाळ काय करते समोर बघूया. स्लीप बेबी स्लीप, गो आउट अँड हिअर हर्ड द शीप, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, गो अँड वेकन नॉट माय बेबी सो, स्लीप बेबी स्लीप. ही सगळं अंगाई गीत ऐकून शेवटी बाळ झोपून जाते. आणि नंतरच्या शेवटच्या कडव्यामध्ये कवितेमध्ये सांगितले आहे गो आउट अँड हर्ड द शीप. ती आई बाळ झोपलेला आहे असं पाहून ती आई शेवटी बाहेर जाते आणि हर्ड द शीप, गो आउट यू बार्किंग ब्लॅक डॉग, त्या भुंकणाऱ्या कुत्र्याला जाऊन हाकलते आणि म्हणते की तू आता इथून जा, माझं बाळ नाहीतर उठून जाईल. एवढ्या मेहनतीने मी अंगाई गीत गाऊन माझ्या बाळाला झोपवलं आहे आणि तू त्याला तुझ्या भुंकण्याने ते उठून जाईल. अँड अवेकन नॉट माय बेबी सो, माझ्या बाळाला तू उठवू नको, झोप बाळा झोप. अनॉनिमस म्हणजे हे अज्ञात कवीने एका लिहिलेली आहे, कवीचं नाव माहीत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे सुंदर ललबाय म्हणजे अंगाई गीत होतं स्लीप बेबी स्लीप आपण समजावून घेतलं. यानंतर आपण याचा वर्कशॉप बघूया. चला तर सुरू करूया. इंग्लिश वर्कशॉप मध्ये आहे क्वेश्चन फर्स्ट, सिंग द सॉन्ग, जे आपण आता म्हटलेलंच आहे. आणि नंतर आहे क्वेश्चन नंबर 2, फाइंड द रायमिंग वर्ड्स यूज इन द सॉन्ग. या गाण्यामध्ये आलेले रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधून लिहायचे आहे. पहिला आहे स्लीप, नंतर आहे ट्रीज, यानंतर आहे ब्राईट, बी, डॉग, गो. हे सर्व रायमिंग वर्ड्स आपण कवितेतून शोधून लिहूया. तर रायमिंग वर्ड अशा प्रकारे आहे स्लीप, शिप, ट्री, डी, ब्राईट, नाईट, बी, दी, आणि डॉग, रग, आणि शेवटी आहे गो, सो. नंतर आहे क्वेश्चन नंबर 3, द मदर इन धिस पोयम युजेस various ideas to make the child close its eyes and sleep. Find the stanza where the following ideas are used. जी आई आहे ती या कवितेमध्ये अनेक प्रकारे अंगाई गीत गाऊन आपल्या बाळाने डोळे बंद करावे, झोपी जावे यासाठी फार प्रयत्न केला. ते आपल्याला शोधायचं आहे की कुठल्या आयडिया कोणत्या स्टांजामध्ये म्हणजे कुठल्या कडव्यामध्ये यूज झालेले आहे. तर सुरुवातीला आहे आयडिया, थ्रिएटन इन अ लव्हिंग मॅनर. इथे आहे स्टांजा आपल्याला दिलेला आहे, स्टांजा नंबर 4. आयडिया आहे क्रिएट अ प्लीजंट पिक्चर. स्टांजा नंबर पहिल्यामध्ये म्हणजे फर्स्ट मध्ये आलेला आहे, रिमूव्ह द थ्रेट अँड मेक अ चाइल्ड फील सेफ. हे आला आहे स्टांजा 5 मध्ये किंवा 5 मध्ये. डिस्क्राइब अ नाईट इन अ ब्युटिफुल मॅनर. हे आला आहे स्टांजा 2 मध्ये. प्रॉमिस अ गिफ्ट हे आला आहे स्टांजा नंबर 3 मध्ये. यानंतर आहे ऍक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 4, फ्रॉम ग्रुप्स ऑफ 6 to 4 लिस्ट द फेवरेट सॉन्ग्स पोयम ऑफ ऑल ग्रुप मेंबर्स. Make a long list by putting together all lists prepared by the different groups. You may choose songs or poem from any language. Now, describe your favorite song with the help of the labels given below. Note that you can select more than one label for a poem. आपल्याला इथे काही लेबल दिलेले आहे. आपल्याला ग्रुपमध्ये कविता किंवा सॉन्ग म्हणजे गीत
कलेक्ट करायचं आहे, गोळा करायचे आहे आणि त्याला लेबल द्यायचं आहे की ती कोणत्या प्रकारात मोडते. ज्याप्रमाणे आपण आता ही कविता पाहिली आहे, ही ललबाय म्हणजेच अंगाई गीतामध्ये येते. तशाच प्रकारे आपल्याला आपल्या निवडलेल्या कवितांना लेबल द्यायचं आहे, जे आपल्याला इथे खाली दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल, द डक अँड द कांगारू बाय एडवर्ड लियर इज अ फनी पोयम. ही कशी आहे? फनी पोयम आहे, ॲज वेल ॲज नॅरेटिव्ह पोयम. फनी पोयम सोबत नॅरेटिव्ह पोयम सुद्धा आहे. असे 2 लेबल पण आपण देऊ शकतो. तर नंतर आहे आपल्याला इथे काही लेबल दिलेले आहेत, त्याचा मराठीमध्ये ट्रान्सलेशन म्हणजे आपण भाषांतर आपल्याला करायचं आहे. पाहूया. सुरुवातीला आहे पेट्रियोटिक सॉन्ग म्हणजे देशभक्तीपर गीत. ललबाय जे आता आपण कविता पाहिली आहे म्हणजेच अंगाई गीत. रोमॅन्टिक सॉन्ग म्हणजेच भावगीत. फनी सॉन्ग किंवा पोयम म्हणजे गमतीदार किंवा विनोदी कविता. टायटल सॉन्ग म्हणजे मथळा गीत किंवा शीर्षक गीत. प्रेयर याचा अर्थ आहे प्रार्थना. बॅलेड म्हणजे पोवाडा. नेचर पोयम म्हणजे निसर्ग कविता. सॅड सॉन्ग म्हणजे दुःखद गीत किंवा दुःखद कविता. जिंगल म्हणजे जाहिरातीमधली नादमधुर गाणी. यानंतर आहे इन्स्पिरेशनल सॉन्ग प्रेरणादायी गीत. मार्चिंग सॉन्ग म्हणजे संचलन गीत. वेलकम सॉन्ग म्हणजे स्वागत गीत. सॉन्ग फॉर अ स्पेशल ओकेजन म्हणजे एखाद्या स्पेशल प्रसंगी म्हणजे विशेष प्रसंगी गाणारे गीत. नॅरेटिव्ह पोयम म्हणजे संवादयुक्त कविता. ज्या कवितेमध्ये संवाद असतो धड्याप्रमाणे त्याला नॅरेटिव्ह पोयम असे म्हणतात. फॉक सॉन्ग म्हणजेच लोकगीत. नर्सरी राईम म्हणजे जे बालगीत, छोट्या मुलांना म्हणायची बालगीत. रिलिजियस सॉन्ग म्हणजे धार्मिक गीत. अशा प्रकारे हा इंग्लिश वर्कशॉप आणि कविता आपण इथे पूर्ण केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया लगेचच. धन्यवाद.